इन्व्हेक्टो गाडी आलेला आहे. त्याचा डॅशबोर्डचा पूर्ण लुक बघा कसा आहे. फुल हायब्रिड गाडी आज आलेली आहे आपल्याला. स्मार्ट हायब्रिड म्हणत नाही, फुल हायब्रिड म्हणजे इलेक्ट्रिक पूर्ण चालणारी गाडी. हा बघा, हा गिअर CVT आहे, CVT CVT म्हणायचं. हा गिअरबॉक्स पुढं असतोय, त्याचं पूर्ण लेआउट इथं असतंय, जे गिअर आपण टाकतो ते. परत आपण आज बघणार की सनरूफ वर्किंग कसं करतंय किंवा सनरूफचं आपण कसं ओपन करायचं ते आहे. हे वर जे डोम लाईट असत्या त्या ठिकाणी याचा असेंब्ली दिलेली आहे, सगळं स्विच बटन दिलेले आहे त्याची. हे बघा, या ह्याच्यात याचा SOS ही एक कॉलिंगची, इमर्जन्सी कॉलिंगची सुविधा इथे दिलेली आहे. ती बटन दाबल्यावर नजीकच्या पोलीस स्टेशन, ॲम्ब्युलन्स वगैरेला कॉल जाऊन तिथनं आपल्याला परत मेसेज येतोय. परत हे आणि हे बटन, हे बघा, हे ओपन केला की सनरूफची जी खालचं फ्लॅप आहे तो पूर्ण पाठीमागे जातोय. त्यानंतर आपण इकडे एक बटन आहे, इकडे एक स्विच आहे. ह्या स्विचला असं दाबला की सनरूफ ओपन व्हायला चालू होतंय. झाला ओपन. एकदा दाबून सोडलं की आपोआप ओपन होतंय. आता आपलं गाडीचं सनरूफ सगळं ओपन झालेलं आहे. आता क्लोज करताना हे बघा, इथे दिलंय का आपोआप क्लोज व्हायला लागला. झाला काय, हा बंद होतोय. परत आणि हे दाबायचं, पूर्ण बंद झाला. फक्त हवा येण्यासाठी पण करता येते. बघा, परत एकदा दाखवतो. परत झाकण्यासाठी हा बटन प्रेस करून सोडायचा, आपाप झाकतं. आता एवढं हे इथं एवढं ओपन आहे, ह्यात एअर येण्यासाठी पण उपयोगी आहे आपल्याला. हे पूर्ण एवढ्याचं म्हणजे इथनं एअर येत्या. परत हे पूर्ण बंद करायचं, कारण पावसाच्या ठिकाणी तिथनं पाणी गळत आहे. हे बघा, पूर्ण बंदला हे दाबून सोडलं की पूर्ण बंद होतंय. त्यानंतर आपण ते फ्लॅप झाकायला हे बटन नुसतं दाबायचं, आपाप ते झाकते. दाबून सोडला की एक नंबर वर्किंग आहे. इन्व्हेक्टोच आहे, ही इन्व्हेक्टो गाडी आहे, त्याचं आहे.